यवतमाल के आर्नी पुलिस थाने अंतर्गत एक चौंकाने वाला मामला सामने आया। पति और बेटे की अकस्मात मृत्यु के बाद बेसहारा हुई महिला को उसके ही ससुराल वालों ने नौकरी दिलाने के बहाने मध्य प्रदेश ले जाकर 1.20 लाख रुपए में गुजरात के पोपट चौसाने नामक व्यक्ति को बेच दिया। आरोपी ने 2 वर्षों तक महिला का शोषण किया और पुत्र जन्म के बाद उसे गाँव में छोड़ दिया। पुलिस ने पीड़िता की सास, उसकी दूसरी शादी के बाद के पति, देवर, ननंद और नंदोई के खिलाफ मामला दर्ज किया। यह मामला आर्नी पुलिस की गुमशुदा खोज अभियान के दौरान उजागर हुआ। महिला के 2 अन्य बच्चे, एक बेटा और एक बेटी अब तक लापता हैं। पीड़िता ने उनकी तलाश की मांग की है। 2023 में पीड़िता के माता पिता ने बेटी और नाती के गुम होने की शिकायत दर्ज कराई थी। जांच के दौरान पुलिस को जानकारी मिली कि महिला गांव में ही है। पूछताछ में यह हैरान कर देने वाला खुलासा हुआ। पीड़िता ने बताया कि उसकी असहाय स्थिति और अज्ञान का फायदा उठाकर उसे बेच दिया गया। यवतमाल जिले में ऐसे कई मामले सामने आए हैं जहां महिला और बच्चों को रोजगार या विवाह के बहाने बाहर के राज्यों में बेचा जाता है। विशेषज्ञों का कहना है कि इस तरह की घटनाओं को रोकने के लिए सख्त कार्रवाई की जरूरत है। एका 43 वर्षीय महिलेने पोलीस स्टेशनला तक्रार दिली की तिला सन 2023 मध्ये तिचे दीर, सासू, सासरे आणि ननद आणि नंदोई हे मध्य प्रदेशमध्ये राहणार आहेत। त्यांनी संगनमत करून तिला गुजरात इथं विकला आहे। साधारणतः हा सौदा पूर्ण 1,20,000 रुपयांचा झाला होता। त्यापैकी 80,000 रुपये हे पीडित महिलेसमक्ष ननद आणि नंदोईला देण्यात आलेले होते। त्यानंतर ती साधारणतः 2 वर्ष तिला गुजरातीतील व्यक्तीने तिचं शोषण केलं। त्यातून तिला एक मूलसुद्धा झालेलं आहे आणि आमच्या इकडं सन 2023 मध्ये या महिलेची मिसिंग होती। या महिलेचा मिसिंगचा शोध घेत असताना ह्या सर्व बाबी आमच्या निदर्शनास आल्या। महिलेची तक्रार घेऊन आम्ही पोलीस स्टेशन आर्नी येथे कलम 143 144 भारतीय न्याय संहितेअंतर्गत हा गुन्हा दाखल केलेला आहे। या गुन्ह्यात 4 आरोपी सध्या अटकेत आहेत। उर्वरित तपास सुरू आहे। म्हणजे माझ्या देरानं पावनपणाला म्हणून माझी ननद आलती, ननद मानंदई ने आले समजा इथं। तर माझा देर म्हणे मी जायला तयार नव्हती। माझा देर म्हणे जा म्हणे तुम्ही। माझी सासू होती, माझा सासरा बी उभं होते तिथं। तर जा म्हणे तुम्ही। तर त्यांच्या आज्ञेवरून मी गेली। तिकडे गेल्याच्या नंतर माझ्या नंदयानं एक मोठी ननद बी आहे तिथे। तर त्यांनी मला तिथून नेलं लेकरं घेऊन, माझेवाले 2 लेकरं। मी तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला 4-5 दिवस संग तसं ठेवलं। नंतर लेकरं कुणीकडे ठेवलं हे काही माहीत नाही। 2 वर्ष झाली पाहिले नाही। मला विकून टाकलं, मारहाण केली खूप घरी। म्हणजे कोणाला दिसू बी दे नाही। 2-2 दिवस खोलीत बी पण ना ठेवत जाय मला। कोणाला बोलू दे नाही मला। तिथून नेल्याच्या नंतर टंकरा गाव आहे हिरापूरमधून, तिथे घेऊन गेले। समोरच्या माणसाला विकलं। समोरचा माणूस म्हणे तुला मी विकत घेतलं म्हणे। मी म्हटलं माझे 2 लेकरं आहे पहिल्या घरचे, मला विकलं म्हणे तुला मी नेत नाही म्हणे। त्याच्या मी पायापोटी लढली पडली तेव्हा कुठे मला त्यानं इकडे आणलं।